कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जमनालाल बजाजचे दुसरे वर्ष. बजाजला दुसऱ्या वर्षात गेल्यावर मला आपण काहीही कुठेही नोकरी करू शकणार नाही याचा अंदाज आला. याला ग्लॅक्सोतले 2 महिन्याचे ट्रेनिंग ही कारणीभूत ठरले. ग्लॅक्सोमध्ये MMSच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी ट्रेनिंगला गेलो. त्यांनी पहिले आठवडाभर मला कॉम्प्युटरवर बसवले आणि डाटा एंट्रीचे काम दिले. त्यावेळी मॅनेजमेंट कॅन्टीन मध्ये आम्ही विनामूल्य जेवण करायचो. पण आसपासचे वातावरण बघून मला कामाला उत्साहच येईना. ग्लॅक्सोमध्ये जेवणाच्या सुट्टीत मी एकदा आमचा बीफार्मचा मित्र ओक जो ग्लॅक्सोत अप्रेंटिसशिप करत होता त्याला शोधत प्रोडक्शन एरियामध्ये गेलो. निळे कपडे, तोंडाला मास्क अशा अवस्थेत एक माणूस प्रोडक्शन एरियात ड्रम घेऊन जात होता. तुम्ही ओक साहेबांना ओळखता का? मी समोरच्या व्यक्तीला प्रश्न केला. अरे थत्ते, तू इथे कुठे? समोरच्या व्यक्तीनं तोंडावरचा मुखवटा काढून टाकला. तो तर माझा मित्र ओकच होता. पुढे हा ओक प्रोडक्शनचा व्हाईस प्रेसिडेंटही झाला असेल, कोण जाणे. शेवटी मी ग्लॅक्सोतले ट्रेनिंग बंद केले आणि अंबरनाथच्या एका लघुउद्योजकाकडे काम करायला लागलो. त्यांचे नाव कुलकर्णी होते आणि अंबरनाथ पूर्वेला त्यांचा औषध निर्माणाचा छोटा कारखाना होता. त्यांच्याकडून एका लघुउद्योगाला पाहिजे ती माहिती मिळाली आणि तिथेच पहिल्या पिढीतल्या एका लघुउद्योजकाचा जन्म झाला. बजाजला MMSला असताना दुसऱ्या वर्षी माझा कॉलेजमधला अटेंडन्स कमी झाला. कारण बदलापूरला मी MSFCच्या तरुण तंत्रज्ञ सहाय्य योजनेखाली 3 लाखांच्या प्रोजेक्टला सुरुवात केली होती. रुपये 25,000चा 555 चौरस मीटर प्लॉट बदलापूर MIDC मध्ये घेतला होता. त्यावर बिल्डिंग बांधायला सुरुवात होत होती. माझे वडील, आई आणि मी असे 3 जण बदलापूरला राहायला गेलो होतो. माझे MMS आणि छोटासा प्रकल्प अशी दोन्ही कामे चालू होती. वर्गातल्या काही मित्रांना या प्रकल्पाची माहिती असली तरी संपूर्ण वर्गाला ती नव्हती. आम्हाला प्राध्यापक शिवानंद मंकेकर, जे हल्ली हजारो कोटींचे मालक आहेत, बजाजमध्ये पाण्यात शिकवायला होते. त्यांचे लेक्चर्स अटेंड करणे एका
छोट्या कारखान्याचा मालक होणार असल्याने मला इच्छा असूनही शक्य व्हायचे नाही. मी घरीच त्यांच्या विषयांचा अभ्यास करायचो, पण त्यांची लेक्चर्स अटेंड करणे मला जड जाऊ लागले. परीक्षा आली. मी परीक्षेला बसलोही. थत्ते, तू पेपर लिहू नकोस, मी तो पेपर तपासणार नाही. तुझा अटेंडन्स माझ्या लेक्चर्सना पुरेसा नव्हता. नथिंग डुईंग. प्राध्यापक शिवानंद मंकेकर मला म्हणाले, सर, मी घरून अभ्यास करून आलो आहे. 3 तासांचा वेळही मी परीक्षेसाठी राखून ठेवला आहे. मी पेपर सोडवतो. तुम्हाला योग्य वाटल्यास तो तपासा, नाही तर सोडून द्या. मी सरांना उत्तर दिलं. मी त्या दिवशी पेपर सोडवला आणि कामाच्या व्यापात हा प्रसंग विसरून गेलो. काही दिवसांनी माझ्या मित्रांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स दिली. का रे, काय म्हणून, मी विचारता झालो. अरे, प्राध्यापक शिवानंद मंकेकरांनी तुला पास केलंय. आम्ही सगळ्यांनी त्यांचे लेक्चर्स अटेंड करूनही एवढे वाईट सोडवले होते की बाजूला ठेवलेला तुझा पेपर त्यांनी शेवटी तपासायला घेतला. तू त्यांची लेक्चर्स अटेंड न करताच एवढे चांगले लिहिलेस की त्यांनी तुला B+ देऊन पास केले आणि क्लासमध्ये सगळ्यांसमोर ही हकीकत सांगितली. मित्रांनी मला सांगितले. पण मला काही प्राध्यापक शिवानंद मंकेकरांना भेटायची हिंमत झाली नाही. हेच मंकेकर सर मला 2 वर्षांनी श्रीनगरच्या सेंटॉर हॉटेलमध्ये बायको सकट भेटले. माझीही बायको बरोबर होती. बरोबर माझा मुलगा आशुतोषही होता. मंकेकर सरांची गप्पा झाल्या. त्यांनी नुकतेच लग्न केले होते, पण तेव्हाही तो MMS चा विषय काढायची हिंमत मला झाली नाही. पुढे माझ्या मुलाला आशुतोषला वेलिंगकर कॉलेजमध्ये MMS करत असताना प्राध्यापक शिवानंद मंकेकर व्हिजिटिंग प्रोफेसर झाले. तेव्हा ही हकीकत त्याला मी सांगितली. शिवानंद मंकेकर सरांबरोबर तुम्ही असे वागलात? प्राध्यापक शिवानंद मंकेकरांविषयी अत्याधिक आदर दाखवत आशुतोष म्हणाला. बदलापूरचा प्रकल्प. मी बदलापूरचा प्रकल्प जेव्हा हातात घेतला त्यावेळी सुधीरचा मित्र श्री गावकर म्हणून विक्रोळीला राहत होता. त्याचा भाऊ टेक्सटाईल कोऑपरेटिव्ह संघटनेत प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून काम करत होता. त्यांनी माझा बदलापूरचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. त्याचे त्यांच्याच क्लार्क करून टायपिंग करून दिले. त्याचे कन्सल्टन्सी चार्जेस किती द्यायचे मी अडखळतच विचारले. तू स्वतःच्या खिशातून देणार ना? मग मला आणि माझ्या क्लार्कला मस्त चहा पाच बघ, गावकरांनी मला सांगितले. त्यांनीच सगळ्यांसाठी चहा आणि मोनॅको बिस्किट्स मागवली आणि स्वतःच त्याचे पैसे दिले. माझ्या प्रोजेक्टला त्यांनी स्वतःच काम करून वर शुभेच्छाही दिल्या होत्या. असे किती श्री गावकर माझ्या नशिबात अनाहूतपणे परमेश्वराने आणले कोण जाणे. पुढे मी आयुर्वेदिक औषधांची निर्मितीचा कारखाना काढल्यावर कन्नवार नगरमध्ये बिल्डिंग नंबर 143 ब्लॉक नंबर 4305 याच ठिकाणी राहत असे. त्यावेळी मी महिंद्राची पियाजिओ जीप घेतली होती. ती मी स्वतःच चालवायचो. एकदा विक्रोळीच्या सिग्नलवर एका ट्रॅफिक हवालदाराने लिफ्ट देता का म्हणून मला विचारलं. मी जीप गाडी पोलिसांना लिफ्ट द्यायला नेहमीच थांबवतो. तशीच यावेळी मी थांबवली. हवालदार गाडीत बसल्यावर त्याच्या माझ्या गप्पा सुरू झाल्या. शेवटी विषय हवालदार भरतीत होणाऱ्या किती पैसे भरतीच्या वेळी द्यावे लागतात वर आला. मी थोडा गरीब घरातला होतो, त्यामुळे 60,000 रुपये दिले. मध्यमवर्गीय असतो
तर 2 लाख खर्च आला असता, तर सब इन्स्पेक्टर झालो असतो. ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इतरही अनेक विषयांवर गप्पा झाल्या. थोड्या वेळाने हवालदाराला चेंबूरच्या सिग्नलला उतरायचे होते. हवालदार खाली उतरला आणि त्याने मला सलाम केला. राजीव, मला ओळखलंस काय? मी तुझ्या वर्गात विद्यामंदिर शाळेत होतो. इतक्या वेळ मित्रासारख्या गप्पा मारल्यात. शेवटी ठरवले तुला खरे तेच सांगायचे म्हणून, हवालदार म्हणाला. आता माझी आश्चर्यचकित होण्याची वेळ होती. मी जीप बाजूला उभी केली आणि एका प्रिय मित्राबरोबर मस्त चहा घेतला. तो माझा आगळा वेगळा दिवस होता, आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा.